से 7 लोगों को कैंसर होने का खतरा है। आपका इम्यून सिस्टम कॉम्प्रोमाइज हुआ एंड देन कैंसर ने बाहर विकराल रूप ले लिया। किसी व्यक्ति को पता लगता है कि उसे कैंसर ऐकतो वाचतो तंबाकू की आदत कैंसर को दावत, तंबाकू की आदत कैंसर को दावत। गुटखा खाकर पान चबाकर बढ़ाना चाहते मान, गुटखा खाकर पान चबाकर बढ़ाना चाहते मान, कैंसर होगा बीमारी होगी चली जाएगी। आमची जी टीम आहे जे शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जे महाराष्ट्राचं राज्य कर्करोग संस्था म्हणून ओळखलं जातं, तर तिथून आम्ही आज आलेलो आहोत। तर आमच्या संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड सर, त्यानंतर डॉक्टर स्नेहा, त्यानंतर बडांगे सर, त्याच्यानंतर समाजसेवाचे आमचे जे विद्यार्थी आहेत बामूचे अनियंत्रित जेव्हा मल्टिप्लिकेशन त्यांची जी वाढ होते, म्हणजे एकातनं 2 झाले पाहिजे, 2 मधनं 4 आणि नंतर थांबलं पाहिजे कदाचित, पण ते थांबतच नाही। 2 चे 4 झाले, 4 चे 8, 8 चे 80 झाले का 100 झाले, 1000 लाखो असे जेव्हा वाढत जातात तेव्हा तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर पब्लिक प्लेसेस म्हणजे स्कूल झालं किंवा कोणतेही पब्लिक प्लेसेस तिथं स्मोकिंग वरती बंदी असते। त्याच्यानंतर 18 वर्षाच्या मुलांना, 18 वर्षापेक्षा खालचे जे मुलं आहेत त्यांना तंबाखूजन्य पदार्थ विकले गेले नाही पाहिजे, बरोबर। हे सगळे बंधनं लावलेले आहेत। तुम्ही पिक्चर बघताना कोणी सिगारेट स्मोक करायचं प्रकाश टाकलेला आहे। ही वेळ दुर्दैवानं कोणावरही येऊ नये म्हणून ते आपल्या काळजीपोटी या ठिकाणी आलेले आहेत। दुसऱ्या येतील का ते म्हणतील अरे काय सगळा गोंधळ इथं नुसता। आणि डॉक्टर साहेब तुम्हाला मी हे पण सांगतो, जास्तीत जास्त हे तंबाखू किंवा कोणतेही धूम्रपान करणारे जे जास्तीत जास्त ते ज्याला म्हणून आपण बिगारी काम करणारे लोक आहेत किंवा स्लम एरियात राहणारे लोक आहेत, यांच्यात घरात जास्त जे सांगितलंय की तुम्ही कुठले कोणा आधारस्तंभ आहात भारताचे, आणि आधारस्तंभ भारत कसं थांबणार आहे ना। तुम्ही बघा, तुम्ही आता अनेक व्हिडिओ बघताय